सन्मान करायचा है। दोन्ही टीमचे 12वे खेळाडू या। कोंबडपुजे टीम आपला 12वा खेळाडू पाठवा। प्रीत 11 शिव शक्ति धाकते जोई संयम जी घरत मामा हैं उनके भांजे के नाम से देखिए। और इसी भी देखिए और एक सम्मान गौरव जी देखिए। और शायद अपना नाम के साथ साथ अपने पिताजी के नाम अपने गांव के नाम को भी रोशन कर रहे हैं गौरव। तो चलिए ग्रीन सिग्नल गेम ऑन। समय की बहुत बड़ी पाबंदी है। स्ट्राइक पर मनोज और गेंदबाज के लिए पहली गेंद और अपने फॉलो थ्रो में गेंदबाज और पहला विकेट। प्रिंस 11 शिव शक्ति धाकते जी प्रीत 11 सीएम जी घर देखिए बात करेंगे। प्रीत उनके भांजे निश्चित रूप से और बहुत अपनी इस टीम को पेकर के रूप में इनका भी बहुत बड़ा भूमिका रहता है। शिव शक्ति धाकते जोई पिछला सीजन टेनिस क्रिकेट का चलिए कोंबडपुजे के 12 खिलाड़ी 12 मैन। चलिए शैलेश दादा पाउ से संग्राम 11 नेतलेस के ओनर एक दिलदार इंसान मैच के आनंद ले रहे हैं। यही बात का कि रबर बॉल कहीं भी खेला जाए महाराष्ट्र के साथ साथ पूरी दुनिया आनंद लेती है। ओ कमाल का गेंद भाई, खड़े खड़े खेलोगे तो फिर आपको गोलगप्पे खाना पड़ेगा। जो ये गेंद के आकार है ना आपको वही दिखाई देगा। आपको चौके छक्के के आकार नहीं दिखाई देगी, रनों के आकार नहीं दिखाई देगी। चहल करना जरूरी है। इस बार देखिए पॉइंट के ऊपर से वीरेंद्र सहवाग हुक किया और फील्डर ने भी आसान बना दिए जरा सा 6 रन। इसलिए कहते हैं ना सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना इसका कीमत कम नहीं होता। एक आध 2 डॉट गेंद डॉट खेल लेने से कोई खिलाड़ी के ऊपर उंगली उठाना बड़ा बेहतर नहीं होता। 8 रन तक पहुंच गए। मनोज के बल्ले से खास करके छक्का आया। आगे निकले। इस बार देखिए चहल करनी थोड़ा बहुत कहीं ना कहीं कमेंट्री की प्रभाव भी मैदान पर गिर रहा है। नहीं बहुत सारे खिलाड़ी भी जब बातचीत होता है ना हमारा कहते हैं हम बहुत सारे फॉलो करते हैं कि कमेंटेटर भी क्या बता रहे हैं। इसलिए देखिए टीम में कोच क्यों रखा जाता है क्योंकि मैदान के अंदर जो कप्तान रहता है ना शायद जो मैदान के अंदर दबाव से ना शायद जो बातें किशोर दादा उसके दिमाग में नहीं आती है ना शायद वो बातें कोच के दिमाग में आ जाती है। कभी कभी आप देखिए कोच भी बाहर से इशारा करते हैं, खिलाड़ियों से बातचीत करते रहते हैं कि एक फील्डर यहाँ लगाइए शॉर्ट स्लिप पर शॉर्ट कवर पर। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 10 रन। देखिए 1 विकेट गवा चुके हैं। और इस बार की हुक करना चाहते थे, लीडिंग एज लिया और फाइन लेग देखिए खुला था पूरी तरह से। लेकिन जब तक लॉन्ग लेग से फील्डर आते स्क्वायर लेग से फील्डर आते शायद बाउंड्री लाइन के बाहर गेंद जा चुकी थी। 4 रन। स्कोर की बात कर लेंगे। 14 रनों तक पहुंच गए। ऊपर की देखिए आखिरी गेंद। खुश रहेंगे बैटर। मनोज ज़्यादा देखिए यहाँ पर
रूम बना रहे थे, बैकफुट पर आ गए थे पूरी तरह से। लेकिन कहते हैं ना, कभी कभी आपकी ताकत आपके लिए कमजोरी बन जाती है, और उसके लिए चतुर ये गेंदबाज थे भाई। स्कोर की बात कर लेंगे, 14 रन तक पहुंच गए हैं मनोज और उनके साथी बल्लेबाज। मुझे लग रहा है कुंबड़ भुजिया टीम के खिलाड़ी शायद जो 12 मैन का भूमिका शायद अभी तक यहाँ पर मौजूद नहीं हुए हैं। स्ट्राइक पर जो बैटर हैं अधिराज हैं बैटर, देखिए शुक्रिया अधिराज। लेकिन इन्हें पूरी राज करनी होगी यहाँ पर। अरे ये चलिए भाई, पहला गेंद के पर स्वागत किया, बड़ा हिट AK-47 कहते हैं ना, दुश्मन के ऊपर अगर हमला करना है तो फिर बड़ा हथियार। अधिराज अब बता रहे हैं भाई, हम आधा राज नहीं करेंगे, पूरी राज करने के लिए तैयार हैं। और उसके बाद देखिए लेन में बदलाव, शॉट ऑफ लेंथ, और लाइन बड़ा कमाल का था। मिडिल स्टॉम्प से कौन बदलकर गेंदबाजी कर रहे हैं। जब राउंड द विकेट से आप गेंदबाजी करते हो ना, तो लेग बिपर का मौका आपके लिए कम बनता है, लेकिन गेंद को बाहर की तरफ निकालने में आप बड़ी आसानी से कामयाब हो जाते हो। आवाज आई और बहुत बड़ा अंदरूनी हिस्सा था भाई, अंदरूनी किनारा लेकर गया विकेट कीपर के पास, और कोई गलती नहीं। अधिराज अभी भी काम आधा करके चले गए, लेकिन मनोज शायद मैं कहूंगा एक सेट बल्लेबाज हैं, बाकी की काम इन्हें निभाना होगा। प्रीत 11 शिव शक्ति दागते जो टीम है, अच्छे हमारे करीब दोस्त मयूर दादा पाटिल सीएम जी देखिए बात करेंगे। पिछले 2-3 सालों में बहुत अच्छे अंजाम दे रहे हैं उभरते सितारे। अरे ये चलिए भाई, अभी भी उभर के देखिए 2 गेंद, पहली गेंद के ऊपर छक्का लगा, और उसके बाद देखें, इसलिए तो कहते हैं ना, जिंदगी में ठोकर खाकर कभी उदास मत होना। अरे ये चलिए भाई, ये बैटर अभी अभी आए हैं, 22 रन मिलता हुआ, और टीम का स्कोर देखिए 21 तक पहुंचता हुआ। दूसरे के कंधों में जनाजा, खुद के कंधों में जिम्मेदारी, और शायद वो जिम्मेदारी मनोज को उठाना होगा। छोटा बाउंसर और अतिरिक्त बाउंसर, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद सर के ऊपर से गया। थोड़ी सी विकेट कीपर नाखुश हैं, लेकिन मेरे हिसाब से देखिए डिसीजन कोई गलत नहीं है। बैटर वहां तक नहीं पहुंच सकता है, आप कोई भी बल्लेबाज को खड़ा कर दीजिए, वहां खेलना शॉट बहुत मुश्किल है। सही डिसीजन है। अगर ऐसा गेंद हुई तो फिर बैटर करे क्या, मैं ये कुंबड़ भुजिया के नजरे से नहीं कहूंगा, मैं पूरी हर टीम के नजर से कहना चाहूंगा। प्रदीप सिंधे सर अच्छी, और इस तरह के डिसीजन के लिए ना आपके अंदर वो काबिलियत, वो क्वालिटी, और आपके अंदर वो विश्वास भी होना चाहिए, क्योंकि ये जो वाइड दिया गया है ना, विकेट कीपर जितना नाराज नहीं हुए, शायद अगर वाइड ना दिया जाता शायद बैटर और नाराज हो जाते, नाखुश और हो जाते। सही डिसीजन, 22 रन तक पहुंचा है। अगर वही शिव शक्ति दागते हुए टीम के भी बैटर होते तो वो भी वही सोचते कि ये गेंद होता रहता है। और कभी कभी कहते हैं ना, क्लोजिंग डिफिकल्ट, एक एक डिसीजन रहती है, अंपायर भी मुश्किल में आ जाते हैं। अगर उन्होंने बल्लेबाजी के पक्ष में दे दिया तो फिर फील्डिंग वाली टीम नाराज हो जाती है, अगर फील्डिंग वाले के पक्ष में दे दिया तो फिर बल्लेबाज नाराज हो जाते हैं। लेकिन भाई अंपायर को तो एक तो डिसीजन देना है, इसलिए कहते हैं ना, अंपायर थोड़ा सा मुश्किल काम। अरे चलिए, ज़्यादा बाहर निकला,
गणेश भावेशकर सर देखिए पूरी मूड में है, क्योंकि क्लाइमेट मौसम भी बहुत बढ़िया बेहतर सुहाना। महाराष्ट्र में बड़ी तेजी से बारिश बरस रही थी, लेकिन ओ ये देखिए कितना लंबा ऊंचा गगन चौमे छक्का, वाह रे वाह, छागे गुरु। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 29। कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तवाई 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 मचाता हुआ। और एक छक्के लगने के बाद कॉन्फिडेंट देखिए भाई, लेवल कितना आगे बढ़ता हुआ। निकेश ओ कहां फिसल गए भाई, ये दूर से ये नजारा दिखेगा ऊपर टीम में आपको दिखने। और यहां देखिए गलती कर बैठे भाई, नो बॉल और उसके साथ चौके। ये बहुत बड़ी गलती, शायद रहमान अफगानिस्तान के गेंदबाज ने ये गलती किया था सादम खान के सामने जब 49 ओवर गेंदबाजी करने के लिए आए थे। जब 7 गेंद में 17 की जरूरत थी पाकिस्तान को, तभी छक्का एक दे बैठे थे। नो बॉल तो नहीं दिया गया, लेकिन बहुत बड़ी विवाद बनी थी अंपायर के लिए। और किशोर दादा इस सीजन में देखिए लगभग 1 महीने के अंदर हमें हिंदुस्तान पाकिस्तान को तीसरा या चौथा मर्तबा भिड़ते हुए देखने को मिलेंगे। लगभग एशिया कप में 2 से 3 बार, सितंबर 2 और उसके बाद देखिए अक्टूबर 14। अक्टूबर 14 देखिए महाराष्ट्र के डांडिया और हार्दिक पांड्या। गेंद कितनी बची है भाई, अब यहां से आखिरी गेंद बची है, अंतिम गेंद कवर के ऊपर से 45 रबर बॉल थोड़ी सी संपर हो गई और मनोज ने क्या जिम्मेदारी को निभाया भाई, 45 तक पहुंचा दिए। क्या पिछली मैच का हम कह सकते हैं, स्कोर बोर्ड हमें दिखाई दे रहा है 46 रनों की टारगेट है और टारगेट के पीछे उतरेंगे प्रीत 11 शिव शक्ति धक्ति 44 बनाए, अभी चाहेंगे 45 का टारगेट है। प्रीत 11 शिव शक्ति धक्ति जुई टारगेट के पीछे उतरेगा और कमेंट्री बॉक्स पर देखिए जो प्रीत भांजे के नाम से इस टीम को टैकल्स किए हैं तो महवा जी यहां पर बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात तेच आपण 10चा लॉट्स आज पाहतोय। सर्वाधिक धावसंख्या बनवणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये डायरेक्टली दाखल केलं जाईल। त्या मॅचमध्ये सुद्धा थोडासा कमी स्कोर 44, परंतु शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली बॅट्समन मनोज यांना आपण पाहिलं आणि त्याच्यासोबत निकेशनं चांगली फटकेबाजी। शेवटच्या षटकामध्ये टोटल 22 धावा आल्या। पहिल्या ओव्हरमध्ये सूरजनं फक्त 2 धावा 1 विकेट्स, दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपेशनं सुद्धा चांगली बॉलिंग केली अवघ्या 12 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सिद्धेशनं 1 फलंदाज बाद करत अवघ्या 8 धावा दिल्या होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा ठोकल्यात आणि आता 45 धाव संख्येचं आव्हान आता चेस करावं लागेल प्रीत 11 शिवशक्ती धाकटीजुई संघाला। 24 बॉलची मॅच, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅट्समन आपण सज्ज राहा आणि पुढील मॅच साठी कॅप्टन आपण लगेच यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये। बेलपाडा 11 बेलपाडा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात खारकोपर उल्वे नोट परिसरातील एक चांगला संघ आपण पाहणार आहोत। 4 ओव्हरची मॅच आहे, फार सुंदर स्पर्धा, 2 चमचमत्या ट्रॉफ्या, फार मोठ्या ट्रॉफ्या तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय। आकर्षक ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि गावदेवी गावठाण सतीस्मृती गावदेवी गावठाणची स्पर्धा म्हटली तर नेहमीच तुम्हाला उत्तम ट्रॉफ्या पाहायला मिळत असतात आणि आज या स्पर्धेसाठी आकाश शंकर टकले ग्रामपंचायत सदस्य चिरले बेस्ट बॅट्समन ची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले। कुमार अक्षित आकाश टकले, सतीश स्मृती गावदेवी गावठाण, मयूर स्मृती गावदेवी गावठाण, तदनंतर आपण अक्षित आकाश टकलेच्या नावाने सुद्धा संघ खेळताना पाहत आलोय आणि सातत्याने चांगली कामगिरी या संघाची अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिले। या स्पर्धेसाठी 2 दिवस आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट मनोज जी मडवी यांच्या माध्यमातून PTC लाईव्ह
प्रल्हाद मडवी साहेबांकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, किशोरजी मडवी यांच्याकडून रोख रक्कम 3,000, दीपकजी मडवी साहेब तब्बल 5,000 रुपये आणि धनंजय मडवी साहेब 1,000, केशव गरत 1,000, प्रकाश टकले 1,000 रुपये, सुधाकरजी पाटील साहेब नवनिर्वाचित सरपंच यांच्याकडून 5,000 रुपये, दयानंद मडवी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी संपूर्ण ट्रॉफी आम्हाला इथून पुरस्कृत, दयानंद मडवी आणि अक्षय मडवी यांच्याकडून संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. आकाश टकले यांच्याकडून प्रथम द्वितीय क्रमांकाची ही आकर्षक ट्रॉफी, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आकाशजी टकले यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले आणि शनिदास म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. सर्वांचा आपण आभार व्यक्त करून जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच क्रमांक 2 सुरू आहे. बॅट्समन येतात मैदानाच्या आतमध्ये, दीपेश गरत आणि त्याच्या सोबतीला सूरज गरत हे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती मनोज पहिलं षटक घेऊन 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरमध्ये 45 धावा या पूर्ण करायच्या आहेत. स्ट्राईककडे आपण सूरजला पाहतोय आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडवरती दीपेश गरत हा खेळाडू, मनोज. तर दुसरीकडे सूरज आणि दीपेश यांच्यावरती नेहमी सातत्यानं चांगल्या कामगिरीची अपेक्षा हा संघ ठेवत असतो आणि या पावसाळी रब्बर बॉलमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये कुठला संघ विजय पटकावेल. गेम ऑन, पंच सज्ज आहेत आणि आता सामन्याला करूया आपण सुरुवात. चला, पुढच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी, अन्यथा षटकं कमी केली जातील. बेलपाडा टीम आणि खारकोपर टीम आपलं लक्ष असू द्या. मॅचकडे आपण वळतोय. पहिला बॉल घेऊन मनोज सज्ज, राऊंड द विकेट्सनं सूरज गरत. पहिलाच बॉल, यावेळी मात्र अतिरिक्त टर्न करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. उत्तम पंचांच्या भूमिकेत आपल्याला पंच पाहायला मिळत आहेत. एकीकडे गणेश बाविस्कर सर आणि त्यांच्या सोबतीला प्रदीप शिंदे, दोन्ही घाटकोपरचे पंच आज या स्पर्धेमध्ये जॉईंट आहेत. गोलंदाज मनोज सज्ज. नेक्स्ट बॉल, समोर सूरज. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा 1, फ्रंट फूटचा वापर, पुढे सरसावून बॉलला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडं. पहिला षटकार. एक षटकार इथून ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती एक एक्स्ट्रा रन, तदनंतर षटकार. टीमची टोटल 7. चला, बेलपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आशिष, स्वागत आहे आपलं. खारकोपर संघ इथे अद्याप उपस्थित झाला नाहीये, त्यांना विनंती राहील आपण स्पर्धा पाहत असाल तर लगेच पोहोचा, कारण लगेच टॉस केला जाईल या स्पर्धेमध्ये. फार चांगली सुरुवात प्रीत 11 शिवशक्ती धाकटीजुई संघाची. बिनबाद 7. फटका फसला बॅटच्या टॉपेज वरती. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर सज्ज आहे, 1 पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आता अवघे 1 सिंगल. फटका जरूर फसला, फटक्यामध्ये ताकद तेवढी पाहायला मिळाली नाहीये. थोडंसं चाणाक्षपणे गोलंदाजी. टेनिस क्रिकेटमध्ये कोंबडभुजे संघाची एक वेगळी दहशत पाहायला मिळते. नेहमी या संघाने उलवे नोट परिसरामध्ये स्वतःच्या संघाचा एक वेगळा दर्जा निर्माण केला आणि आज पावसाळी रब्बर बॉलमध्ये कदाचित थोडेसे अनुपस्थित खेळाडू पाहायला मिळतात. आज कमी खेळाडूंना घेऊन आज या स्पर्धेमध्ये ते उतरलेत आणि आज स्कॉट फिल्डिंगसाठी आपण चिरलेचे खेळाडू त्यांच्या स्क्वॉडमध्ये पाहतोय. दीपेश सज्ज. दीपेशसाठी हा बॉल, फटका फसलाय. कॅच वरती विकेट्स कीपर का आले नाहीयेत हा प्रश्न. बॉलर सुद्धा नाराज आहेत. बॅट्समन दीपेश गरत फार चांगला बॅट्समन आहे, आक्रमक शैलीचा फलंदाज. विकेट्सची संधी होती परंतु झेलवरती पोहोचू शकले नाहीयेत. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, या गोलंदाजीची गरज आहे. जरी 45 धावसंख्या असल्या तरी चांगली गोलंदाजी केली तर धावा वाचवल्या जाऊ शकतात, परंतु दुसरीकडे सलामी चांगली करावी लागेल. या दोन्ही खेळाडूंना चांगली साथ टीमला द्यायची आहे आणि इथून संघाची धावसंख्या बिनबाद 8. यावेळीचा फटका वाईडिश लॉंगऑफच्या रिझन मध्ये. बॉल एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. फार आक्रमक सुरुवात. शिवशक्ती धाकटीजुई टीम या संघासाठी सुद्धा शुभेच्छा येतात. आमचे मित्र आकाश गरत धाकटीजुई, तदनंतर प्रतीक गरत, दिनेशजी गरत यांच्याकडून शुभेच्छा. मयूर पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय, सरस स्वागत आहे. आणि इथून संघाची धावसंख्या 12 वरती. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक राहिलाय. शेवटचे 2 बॉल. संघाची धावसंख्या 12. फार चांगली सुरुवात, जी सुरुवात हवी होती ती सुरुवात इथे पटकावत असताना 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालाय. मनोज सज्ज. यावेळी अपेक्षेपेक्षा थोडासा खाली राहतोय बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली लाईन, या लाईनची गरज आहे आणि याच टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. 45 धावसंख्येचं आव्हान, त्या वाचवण्यासाठी प्रचंड मेहनत, प्रचंड प्रमाणात घाम गाळावा लागतोय गोलंदाजांना. उलवे नोट परिसरातील कोंबडभुजे संघ, फलंदाजीची ताकद नेहमी आपण या टीमची पाहिली, परंतु आज अडचणी वाढल्या संघाच्या.
दीपेशसाठी हा बॉल सरळच्या दिशेनं पुन्हा एकदा तेवढाच चांगला स्ट्रोक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार. सूरजला नॉन स्ट्राईक वरती दाबावं लागेल आणि इथून पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना बिनबाद प्रीत 11 शिवशक्ती धाकटीजी 14 धावा. चला, क्रीडांगणावरून कुणी बाईक आपल्या घेऊन जाऊ नका, विनंती असेल आयोजकांकडून. संघाची धावसंख्या झाली 14. आता 18 बॉल 31 धावसंख्येचं समीकरण. 18 चेंडू 31 धावा. बॅट्समन सूरज स्ट्राईक वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती निकेश सज्ज. निकेशनं चांगली फलंदाजी केली. उर्वरित काही बॉलमध्ये पहिल्या सत्रामध्ये त्यानं तडाखा दाखवला आणि चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. आता गोलंदाजी कशा पद्धतीने साकारतील निकेश. सूरजसाठी हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेटला दमदार स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. संघाची धावसंख्या या 6 धावेनं तब्बल 20 वरती. अर्धा टप्पा अवघ्या 7 बॉल मध्येच पूर्ण केलाय आणि संघाला नेऊन ठेवलंय 20 या धावसंख्येवरती. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही रोजचा सराव कराल, पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट खेळत असताना तर चांगले खेळू शकताय. याचा उत्तम उदाहरण देत असताना यावेळी मात्र फटका फसलाय. कॅचची संधी आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपडले आणि तदनंतर आयुषनं प्रयत्न केले, झेल मात्र झालाय. ड्रॉप. रन्स मिळतील 2. सूरजला मिळाले पुन्हा एकदा संधी. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. संघाची धावसंख्या 22. 22 धावा धाव फलकावरती. 8 बॉलचा खेळ झाला आणि 22 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. सूरजनं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली केली. फक्त 2 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या. एक महत्वाची विकेट त्यानं मनोजला बाद केलं आणि फलंदाजीमध्ये 2 षटकार आतापर्यंत ठोकले आहेत. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेनं, बॉल सीमा पार. पंचांचा इशारा, नो बॉल. रन्स मिळतील टोटल 7 धावा. 7 धावा धाव फलकावरती. इथून 29 वरती संघ जाऊन पोहोचलाय. फार लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये पाहायला मिळतोय सूरज. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. कमालीचे बॅटिंग. वैयक्तिक नाबाद 20 या धावसंख्येवरती. फ्रीटचा बॉल. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा पाठवलाय सीमा पार. बॅक टू बॅक सिक्सर. आक्रमक रूप धारण करत असताना आणि मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय प्रीत 11 शिवशक्ती धाकटीजी टीमनं. चला, खारकोपर टीम पुन्हा एकदा कॉल केला जाईल कारण आयोजक आम्हाला सूचित करतायत आता वेळ राहिला नाही. आशिष, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. बेलपाडा टीमचे कॅप्टन जॉईंट झालेत परंतु खारकोपर संघ उपस्थित नाहीये. संघाची धावसंख्या 35 धावा. कदाचित रन्स जास्त असत्या तर एक मोठ्या स्कोरकडे वाटचाल, कारण सर्वाधिक धावसंख्या बनवणाऱ्या संघाला आपण डायरेक्टली बाय देणार आहोत आणि इथून अवघ्या 45 धावसंख्येचा टप्पा आता मात्र 35 बनल्यात. अवघ्या 10 रन्सची गरज. चांगली फटकेबाजी. तब्बल 4 षटकार सूरजनं आतापर्यंत लगावलेत. चांगली बॅटिंग करतोय. चेंज ऑफ पेस, गती काढून घेतली बॉल मधील. पंचांच्या इशाऱ्याकडे आपण थांबूया. रन्स मिळेल वाईटच्या स्वरूपात 1 आणि 1 आणखीन पूर्ण केले. टोटल 2 धावा. मॅच मध्ये फक्त औपचारिकता, एकतर्फी हा सामना जणू काही सुरू आहे की काय, कारण जेवढी मजा हवी होती इंटरेस्टिंग सामना राहिला नाहीये. परंतु फलंदाजी करत असताना सूरजने एंटरटेनमेंट केलं. चांगली तडाखेबाज सुरुवात त्याने करून दिली आणि आता संघ चांगल्या स्थितीमध्ये. दीपेश सज्जा. दीपेशसाठी हा बॉल. फटका फसलाय. झेलची संधी परंतु क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि एक सफलता इथे प्राप्त करण्यामध्ये आय थिंक यश मिळालंय. दीपेश झालाय झेल बाद. चौदा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 8 धावा. खारकोपर टीमचे कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. त्याच दरम्यान अतिश मोकल यांचं आगमन झालंय. रांजणपाड्याचे खेळाडू आणि त्यांना आपण सन्मानित करू. सतीश स्मृती गावदेवी गावठाणचे ते आयकॉन आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल, आमचे करण मडवी यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण अतिश यांचा सन्मान करूया. बेलपाडा 11 बेलपाडा टीमचे कॅप्टन जॉईंट झालेत. चला, लक्ष असू द्या खारकोपर टीम. आपण आला असाल तर कृपया संपर्क साधा. मॅच आता काही फक्त 8 धावेची गरज आहे. 14 बॉल राहिलेत आणि 8 धावा. बॅट्समन टीमचा कॅप्टन अमिश गरत, युवा कर्णधार या संघाचा आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये. बॉल मात्र अतिरिक्त टर्न, आणखीन एक्स्ट्रा रन. थोडीशी आज प्रचंड मोठ्या प्रमाणात चुका घडताना पाहायला मिळतात. या बॉल नंतर आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे वळू. एक्स्ट्रा रन फक्त मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 7 रनची गरज आहे. कमालीची गोलंदाजी. गोलंदाजाने आज चांगली कामगिरी साकारली आहे. आम्ही जरूर महागडा ठरला परंतु इथून फक्त 7 धावा राहिल्या. 13 बॉल आणि अवघ्या 7 रनची गरज. शेवटचा बॉल या ओव्हर मधील.
आतापर्यंत 17 एक्स्ट्रा बॉल या स्पर्धेमध्ये फेकले गेलेत आणि 2 नो बॉल पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. 12 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 7 धावा. तत्पूर्वी आपण स्वागताकडे वळूया. अतिश मोकळ यांचा आपण सन्मान करतोय. चला कॅमेरामॅन करणजी मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल देऊन आपण अतिश मोकल रांजणपाडा यांचा सन्मान करतोय. धन्यवाद अतिश दादा, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि 7 धावसंख्येचं समीकरण. खारकोपर संघ आपणास विनंती असेल आपण जॉईंट व कॅप्टन. 12 चेंडू 7 धावा. थोड्या धावा अद्याप असत्या तर मॅच चांगली बनवता आली असती खारकोपर इथून कोंबडभुजे संघ. आज कदाचित थोडेसे खेळाडू अनुपस्थित आणि चांगली बॅटिंग केली दोन्ही फलंदाजांनी. दीपेश तदनंतर त्याच्या पाठोपाठ सूरजचं आपण कौतुक करूया. विशेषतः त्यानं फटकेबाजी चांगली केली, तेवढीच चांगली गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेश येत आहेत. 12 चेंडू 7 धावेचं समीकरण. मॅच अद्यापही संपलेली नाहीये. मागील 2 बॉल डॉट आले आहेत. या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने सामोर जातील. समोर सूरज. आणखीन एक डॉट बॉल. मागील 3 चेंडू संलग्न निर्धाव. आता 11 चेंडू आणि 7 धाव संख्येचं समीकरण. शेवटचे 11 चेंडू 7 धावा. मोठ्या फटक्यानं फिनिश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिथून मागील 3 बॉल डॉट सुद्धा आलेत. चांगली गोलंदाजी. निलेश सज्ज ओव्हर द विकेट्सनं चांगला गोलंदाज आहे. इथून हलक्या हातानं खेळून काढल्या बॉलला. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेस मोठी आहे. एक पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगानं रनिंग बिटवीन विकेट्स. वेगानं धावत असताना 2 धावा पूर्ण. तंत्रशुद्ध फटकेबाजी, कारण मागील 3 बॉलचा दबाव होता. रन्स आल्या नव्हत्या मागील 3 बॉलमध्ये आणि इथून हलक्या हातानं बॉलला खेळून काढत असताना 2 धावा सूरजनं पूर्ण केल्यात. समीकरण 10 चेंडू आणि अवघ्या 5 धावा. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. फुलटॉस बॉल आणि इथून फटका. क्षेत्ररक्षक तैनात परंतु बॉलवरती पोहोचले नाहीयेत. कॅचची संधी होती. झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये खेळाडूंनी. या चुका. फिल्डिंग क्षेत्ररक्षण फार इम्पॉर्टंट गोष्ट आहेत क्रिकेटमध्ये. तुम्ही बॅटिंग बॉलिंग त्याचबरोबर फिल्डिंगचा स्किल दाखवणं महत्त्वाचं असतं आणि इथून चुका करतायत कोंबडभुजे टीमचे खेळाडू. अवघ्या 3 धावेची गरज. संघाची धावसंख्या झाली 42 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावा अद्यापही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढल्या बॉलला. रन्स मिळेल 1. संघाची धावसंख्या 43. अवघ्या 45 धावसंख्येचा पाठलाग आणि सहजरित्या त्या दिशेनं वाटचाल. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग. पुढची मॅच सुद्धा तेवढीच मोठी आहे. बेलपाडा 11 बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम खारकोपर संघ. अमिशसाठी हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. संलग्न अमिश 3 बॉल खेळलाय आणि 3 तो डॉट सुद्धा खेळतोय. प्रेशर त्याच्यावरती सुद्धा जरी रन्स कमी असल्या तरी इथे 3 बॉल तो डॉट खेळलाय. 7 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. शेवटचे 7 बॉल 2 धावा मॅचमध्ये जिंकण्यासाठी. आणखीन एक चांगला बॉल. स्कोर इज लेवल. जेवढ्या धावसंख्या कोंबडभुजे टीमनं बनवल्या तेवढ्याच धावा आणि इथून 3 षटकांमध्ये हा सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रीत 11 शिवशक्ती धाकटीजी संघ. चला बाईक जेवून जे मैदानामध्ये प्रेक्षक येत आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय कृपया आपण मैदानातून बाईक आणू नका. पावसाळी स्पर्धा आहेत. क्रीडांगण पूर्णपणे ओलसर आहे. आपण क्रीडांगणामध्ये बाईक घेऊन येऊ नका. मॅच जिंकले प्रीत 11 शिवशक्ती धाकटीजी टीमना. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. आज पराभव स्वीकारावा लागेल कोंबडभुजे टीमला. 6 चेंडू शिल्लक ठेवून 9 फलंदाज शिल्लक ठेवत हा सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं चांगली बॉलिंग केली. फक्त 2 धावा दिल्या. एक फलंदाज त्यानं बाद केला आणि बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून चांगले षटकार आपण पाहिले. 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 32 धाव संख्येवरती तो नॉट आउट राहिला असा सूरज गरड ठरतोय. मॅन ऑफ द मॅच. शनिदास म्हात्रे साहेबांना विनंती असेल. आदरणीय सन्माननीय शनिदास म्हात्रे साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते. सूरज आपण यायचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. 32 धाव संख्येवरती सूरज नॉट आउट. पुढची मॅच टॉस साठी या खारकोपर संघ. लगेच आपण टॉस करू. सूरज ठरला मॅन ऑफ द मॅच. एक फलंदाज त्यानं बाद केला. गोलंदाजी करत असताना धावा दिल्या अवघ्या 2 आणि फलंदाजीमध्ये सुद्धा तडाखा राहिला. तब्बल 32 धावा. 4 षटकार सूरजच्या बॅटमधून. शनिदास साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ.